आणि या भेटीवरून वेगवेगळे प्रश्न उपस्थित होते त्याच्यामुळे आता मोदी भेटीवर पवारांनी स्पष्टीकरण दिलं आहे। काय म्हणतात पवार आपण समजून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। नीट परीक्षेतील पेपर फुटीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी केलेलं आंदोलन, त्या आंदोलनादरम्यान पोलिसांकडून विद्यार्थ्यांना देण्यात आलेली जी वागणूक होती ती अयोग्य वागणूक, विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे, तसंच देशातील आणि महाराष्ट्रामधील शेती क्षेत्रातील प्रशासकीय व धोरणात्मक त्रुटी, शेतकऱ्यांच्या गंभीर समस्या व विविध प्रलंबित मागण्या या गंभीर विषयांवर चर्चा करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली असं शरद पवार यांनी या पोस्टमध्ये म्हटलंय। बैठकीदरम्यान मी विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि पेपर फुटीच्या समस्येवर ठोस उपाययोजना करण्याबाबत माझी सविस्तर भूमिका मांडली असंही त्यांनी सांगितलंय। यासोबतच शेती, शेतकऱ्यांच्या समस्या, पाणी व्यवस्थापन तसंच शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण विषयांवर पंतप्रधानांशी सविस्तर चर्चा केली असंही पवारांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलेलं आहे। या सर्व प्रश्नांवर सकारात्मक आणि ठोस उपाययोजना करण्याचं आश्वासन पंतप्रधानांनी दिलं। यावेळी सुप्रिया सुळे सुद्धा उपस्थित होत्या असं पवारांनी आपल्या पोस्टमधून सांगितलंय। दरम्यान मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांवर टीका केली आहे। विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काही पक्ष कारभार करतायत असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला। राज्य आणि केंद्र सरकार विद्यार्थ्यांच्या हिताचेच निर्णय घेईल असंही ते म्हणाले। आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुद्धा राहुल गांधींवर निशाणा साधलेला आहे। राहुल गांधी यांना घातपात करायचा होता का असा सवाल एकनाथ शिंदेंनी विचारलाय। पहिल्या दिवशीपासून आमचं सगळ्यांचं मत आहे की विद्यार्थ्यांच्या ज्या आशा आकांक्षा अपेक्षा असतील त्या पूर्ण करणं हे सरकारचं कर्तव्य आहे आणि ते आम्ही करू। काही उणिवा राहिल्या असतील तर त्या उणिवा दूर होतील। फक्त त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काही लोक, विशेषतः काही राजकीय पक्ष ज्या पद्धतीनं कारभार करतायत ते काही योग्य असं माझं मत नाही। विद्यार्थ्यांच्या मागण्यांची आम्ही समरस आहोत आणि विद्यार्थ्यांच्या हिताचेच निर्णय हे केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार घेईल। हे तर राहुल गांधी यांनी विरोधी पक्षनेते एवढे जबाबदार पदावर असताना कालचं जे आंदोलन, धरणं आंदोलन अतिशय बेजबाबदार पद्धतीचं आहे। ज्या ठिकाणी तुम्ही आंदोलन करू शकत नाही त्या ठिकाणी तुम्ही विरोधी पक्ष म्हणून तिकडे जाता आणि लोकांना आवाहन करता इकडे या म्हणून। म्हणजे काय तुम्हाला करायचं होतं? प्रधानमंत्री निवासस्थानामध्ये काय घातपात करायचा होता? काय तुमच्या मनामध्ये होतं? या देशामध्ये अराजकता पसरवायची आहे का तुम्हाला?